नमस्कार, मी आपल्या सर्वांचा मित्र प्रतीक जाधव, अध्यक्ष शंभू प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य। गेले 10 ते 11 वर्ष छत्रपती संभाजी महाराज इतिहासाचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी आपण वेगवेगळे उपक्रम राबवत असतो। छत्रपती संभाजी महाराजांच्या इतिहासाची मांडणी अनेक लेखकांनी त्यांच्या पुस्तकांमधून केली आहे। यामध्ये मला प्रामुख्याने 3 लेखकांचं नाव घेऊ वाटतं, ते म्हणजे जयसिंहराव पवार, कमल गोखले आणि वासी बेंद्रे। छत्रपती संभाजी महाराज इतिहास सर्वसामान्य लोकांच्या कानावरती पडावा यासाठी ज्यांनी मेहनत घेतली ते आदरणीय बानगुडे पाटील साहेब। छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास टीव्हीच्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांच्या घरापर्यंत पोहोचवण्याचं ज्यांनी काम केलं ते शिरूरचे खासदार संसदरत्न आदरणीय अमोल कोल्हे साहेब। याच पद्धतीने छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास महाराष्ट्रात नव्हे, देशात नव्हे तर जागतिक स्वरूपात या इतिहासाची मांडणी व्हायला पाहिजे। हा इतिहास जगातल्या कानाकोपऱ्यापर्यंत लोकांपर्यंत पोहोचायला पाहिजे, यासाठी एक नवीन प्रोजेक्ट छावा या चित्रपटाच्या माध्यमातून आपल्या समोर येत आहे। लक्ष्मण उत्तेकर दिग्दर्शित छावा या चित्रपटामध्ये विकी कौशल आणि त्यांच्या टीमने चांगल्या पद्धतीने काम केले। काल परवाच मी या पिक्चरचा ट्रेलर पाहिला। याच्यामध्ये फक्त लेझिम ह्या एका गोष्टीवरून वादंग उठले। आपण अनेक बातम्यांमधून या गोष्टी पाहतोय की फक्त लेझिम ह्या गोष्टीमुळे छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास याला डाग लागला जाईल, एवढा छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास छोटा किंवा कमजोर नाही। छत्रपती संभाजी महाराजांच्या इतिहासाची मांडणी करताना अनेक लोकांनी आपल्या आयुष्याची हयात घातली। छत्रपती संभाजी महाराजांच्या इतिहासाची मांडणी करताना अनेक लोक खर्ची पडले, परंतु आज एक शिवशंभू भक्त म्हणून एक ऊर भरून येते की एक चांगल्या पद्धतीचा सिनेमा आज सर्वसामान्य लोकांपर्यंत जाणार आहे, लहान मुलांपर्यंत, महिलांपर्यंत हा चित्रपट जाणार आहे। छत्रपती संभाजी महाराजांचे इतिहास जर विकृतकरण पुढे होत असेल तर 100% मी आपल्या सर्वांच्या सोबत रस्त्यावरती उतरल्याशिवाय राहणार नाही, यात तीळ मात्र शंका नाही। छत्रपती संभाजी महाराजांचे भक्त किंवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराने प्रेरित केलेले झालेले भक्त, शिवशंभू भक्त या गोष्टीला कधीही दुजोरा देणार नाही, मला 100% शाश्वती आणि विश्वास आहे। परंतु आपल्यातला एखादा माणूस जर छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास हा 7 समुद्र पार जर घेऊन जात असेल तर आपण अशा मराठी माणसाची पाठ थोपटणं आणि पाठ्याची राखण करणं हे आपल्या सर्वांचं आद्य कर्तव्य आहे, असं मला या ठिकाणी नमूद करायचंय। आणि मला 100% विश्वास आहे छत्रपतींचे भक्त, छत्रपती संभाजी महाराजांचे भक्त हे ह्या चित्रपटाला एक चांगल्या पद्धतीने सक्सेस दिल्याशिवाय राहणार नाही। जय हिंद, जय शिवराय, जय शंभूराजे।